नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन, नाशिक। आज आपण अशा विषयावर संवाद साधणार आहोत जो विषय म्हणजे विद्यार्थी दशेपासून आपल्या मागे असतो आणि तारुण्य असेल किंवा वृद्धापकाळ असेल किंवा पारमार्थिक जीवन असेल, व्यावहारिक जीवन असेल, प्रत्येक जीवनात आवश्यक विषय असा आहे। हा विषय म्हणजे अभ्यास। विद्यार्थी दशात असेल, व्यापार असेल, व्यवहार असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, पारमार्थिक जीवन असेल, व्यावहारिक जीवन असेल, व्यक्तिगत जीवन असेल, कुठल्याही जीवनामध्ये सातत्याने लागणारा विषय म्हणजे अभ्यास। मग तो शालेय करा किंवा व्यावहारिक करा, अभ्यासाला किती महत्त्व असतं। मग तो शालेय जीवनात शालेय असेल, व्यावहारिक जीवनात व्यावहारिक अभ्यास असेल, पारमार्थिक जीवन असेल, पारमार्थिक जीवनात पारमार्थिक अभ्यास लागतो। अभ्यासाने अवघड सोपं होतं, पण अभ्यास का महत्त्वाचा, त्याने काय होतं त्याविषयी आपण थोडं चिंतन आज करणार आहोत। तर अभ्यासाने असाध्य ते साध्य, सचोटीचे वर्म धरी। अभ्यासाने असाध्य ते साध्य होतं आपल्याला माहिती आहे, पण सचोटी किंवा संयम आणि सचोटी किंवा चिकाटी त्याला म्हटलं जातं। ती चिकाटी आपल्या अंगात पाहिजे, कारण अभ्यासामध्ये काय आवश्यक असतं तर संयम लागतो। कारण अभ्यासाने अवघड सोपं होतं आपल्याला माहिती आहे, पण ते सोपं कधी होणार, जेव्हा अभ्यासामध्ये सातत्य असणार तेव्हा ते सोपं होणार। आणि सातत्य टिकवण्यासाठी काय आवश्यक असतं तर चिकाटी लागते। चिकाटी असेल अंगामध्ये तरच अभ्यासामध्ये कंटाळा येणार नाही, आळस येणार नाही। मग ते सातत्य टिकवायला चिकाटी लागते, आणि चिकाटी असेल तर अभ्यास होतो। आणि अभ्यास केला तर मग अवघड सोपं होतं। हे म्हणण्यापुरतं नाही, व्यावहारिक जीवनामध्ये अभ्यास महत्त्वाचा। पारमार्थिक जीवन करायचं असेल तर परमार्थालाही अभ्यास लागतो, अभ्यास करावा लागतो। आम्ही पारमार्थिक आहोत, पण त्याच्यासाठी अभ्यासही लागतो। विविध ग्रंथांचं, उपनिषदांचं अभ्यास लागतो, तो अभ्यास करावा लागतो। पारमार्थिक गीता असेल, भागवत असेल, पुराण असतील, यांचा अभ्यास करावा लागतो पारमार्थिक जीवनामध्ये। व्यावहारिक जीवनामध्ये व्यवहार कौशल्यासाठी व्यावहारिक अभ्यास करावा लागतो। शालेय जीवनामध्ये शालेय गोष्टींचा अभ्यास करावा लागतो, पण तो कधी होणार, जेव्हा सचोटी आणि चिकाटी अंगात असेल, चिकाटी असेल आणि सातत्य असेल तर अवघड सोपं अभ्यासाने होणार। या जगामध्ये कुठली अशक्य अशी गोष्ट नाही, अवघड जगी ऐसे नाही, परंतु अभ्यासाची गोडी जो जो धरी। जगामध्ये अशक्य हा शब्द नाही किंवा अवघड अशी बाबही या जगात अस्तित्वात नाही, पण ती कोणासाठी नाही, अभ्यासाची गोडी जो जो धरी। जो अभ्यास त्या विषयाचा करतो त्याला ते सोपं होणार आहे, त्याला ते अशक्य नाही। पण जो अभ्यासच करणार नाही त्या विषयाचा, त्याला ते अवघड होऊन बसणार, कारण अभ्यास नाही। प्रत्येक गोष्टीला अभ्यास लागत असतो। मग व्यावसायिक आपण एखादे कर्म करत असू, व्यवसायाची एखादी उत्तम कल्पना अंतरंगात असेल, विचारात असेल, डोक्यात असेल, परंतु ती कल्पना जेव्हा सातत्याने सत्यात प्रत्यक्षात उतरवली जाईल तेव्हा त्या संधीचं सोनं होईल, तेव्हा त्यातून आपल्याला फायदा होईल किंवा लाभ मिळेल। ती कल्पना जर कल्पनाच राहिली आणि ती सत्यात, आचरणात आणि प्रत्यक्षात आली नाहीच, त्याच्यासाठी अभ्यास लागणार। तो जर केला नाही तर ती कल्पनेतून उत्पन्न निर्माण होणार नाही। व्यवसाय मोठे होतात ते कष्टाने नव्हे, एका कल्पनेने होतात। कल्पना उत्तम असेल तर व्यवसाय उभा राहणार तुमचा, पण त्याला अभ्यासाची जोड असली पाहिजे, तरच ती कल्पना सत्यात येईल। तर वाचनात असं आलं आहे की व्यवसाय मोठा हा कष्टाने नाही तर कल्पनेने होतो, आपल्या सर्वांना माहिती आहे। पण ते कल्पनेच्या पाठीमागे कृती आहे, आणि कृतीच्या मागे अभ्यास आहे। तो झाला तर त्या गोष्टी घडणार आहेत। आणि मग असा जर अभ्यास सातत्याने केला, व्यावसायिक बाबतीतला, व्यावहारिक बाबतीतला, पारमार्थिक बाबतीतला, तर सातत्याने संधी चालून येते। त्या अभ्यास आपण सातत्याने केला, त्या गोष्टीचं चिंतन मनन सातत्याने करत राहिलो अभ्यासाच्या माध्यमाने, तर ती संधी आपल्याला उपलब्ध होते, ती संधी आपल्यासाठी येते आणि त्यातून लाभ मिळतो। पण ती संधी येऊस्तर अभ्यासे तिष्ठत दोजोर आहे। ती संधी येईपर्यंत अभ्यास पाहिजे, त्याच्यासाठी सचोटी पाहिजे, चिकाटी पाहिजे। ते घडलं तर अभ्यासाने असाध्य ते साध्य होत असतं, आणि मग यश आणि विजय लाभाचं प्रतीक
कोण होतं? जो अभ्यास करतो तो. मग आपण म्हटलं जातं त्या व्यक्तीकडे बघून की त्या व्यक्तीने अनेक प्रकारचे यश कमवलं. ते कसं कमवलं? अभ्यासाने कमवलं. मग तो एक प्रतीक तयार होतो, एक उदाहरण आपलं तयार व्हायला लागतं. कधी? अभ्यासाने. म्हणून अभ्यास महत्त्वाचा आहे. म्हणून अभ्यास जीवी धरी. म्हणून सातत्याने अभ्यास करा. पारमार्थातही अभ्यासाची आवश्यकता असते. परमार्थ करायचा आहे तर त्यालाही अभ्यास आहे. शालेय जीवनामध्ये आपल्याला माहितीच आहे अभ्यासाशिवाय पर्याय नसतो. आणि व्यावहारिक जीवन असेल तर व्यवसायाच्या दृष्टीने अभ्यास महत्त्वाचा आहे. म्हणजे अभ्यास अशी गोष्ट आहे जी सातत्याने आयुष्यभर आपल्याला लागत असते. अनेक ठिकाणी आपण मोठमोठे व्यक्ती जे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत ते अजूनही म्हणत असतात इतकं वय झालं तरी की आम्ही अजून विद्यार्थीच आहोत. का? कारण ते सातत्याने काही ना काही शिकत असतात, अभ्यास करत असतात. म्हणून ते मोठमोठे श्रीमंत लोक असतील ते सातत्याने काही ना काही अभ्यास करत असतात. कारण अभ्यासाच्या मागे यश असतं, विजय असतो, लाभ असते, प्रगती असते. सर्व प्रकारचा लाभ अभ्यासाच्या माध्यमातून होत असतो. परमार्थ करायचा असेल तर परमार्थालाही अभ्यास आहे. या गोष्टींना अभ्यास किती महत्त्वाचा त्याविषयी आपण चिंतन केलं. यावर आपणही चिंतन करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण नवा विषय घेऊन भेटू. तोपर्यंत धन्यवाद.